सध्या गणेशोत्सवात प्रदूषण आणि पर्यावरण या दोन गोष्टींना दुर्लक्षित करून चालत नाही। त्याला पर्याय म्हणजे इको फ्रेंडली गणपती। तरीही इको फ्रेंडली गणेश मूर्तीला काही मर्यादा आहेत। इको फ्रेंडली गणपती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 3 फुटाच्या वर बनवू शकत नाही, कारण त्या मूर्तीला तडे जायची भीती असते। ही मूर्ती जेवढी 10 फुटाची मूर्ती उचलायला जेवढं लोक लागतात तेवढे ते 3 फुटाच्या मूर्तीला लागतात आणि ती मूर्ती ट्रॅव्हल करताना पण तिला तडे जायची भीती आहे। आणि मुळात म्हणजे की आज जेवढं हे प्रस्ताव वाढलं बाप्पाचं अख्ख्या महाराष्ट्रभर, अख्ख्या आपल्या भारतभर, आज भारतातून बाहेर पण आपल्या जे हिंदू भारतीय लोक आहेत, साधारण ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इकडे पण छोट्या छोट्या मूर्त्या तिकडे जायला सुरुवात झाली आहे। तर इको फ्रेंडलीचे तेवढे रिक्वायरमेंट कुठचाही मूर्तिकार करू शकत नाही, कारण जी मूर्ती एक छोटी मूर्ती बनवायला जे 4 ते 5 दिवस जातात, त्याच POPच्या मूर्त्या दिवसाला 20 निघतात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या। त्यामुळे इको फ्रेंडली काही ठराविकच मूर्त्या चॉईसप्रमाणे ऑफ सीझनमध्ये बनवल्या जाऊ शकतात। इको फ्रेंडली गणपतीचा ट्रेंड वाढत चाललाय खरा, पण वाढत्या गणेश मूर्तींच्या मागण्या आणि त्यात आता इको फ्रेंडली गणेश मूर्तींच्या मागण्या, कामाचा एकंदर व्याप इथे खूप वाढतोय हे इथे स्पष्ट होतंय।